नमस्कार मित्रांनो, या चॅनेलवरील एका नवीन व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एका मायक्रो कॅप साईजच्या कंपनीचा आपण रिव्ह्यू करणार आहोत. आता मायक्रो कॅप म्हटलं की इथे रिस्क तर आलीच, पण तरीसुद्धा ही जी कंपनी आहे ना, ही कंपनी खूप चांगल्या प्रकारचा बिझनेस करताना आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर या कंपनीवर एकही रुपयाचं लोन नाही आहे, जी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आपण इन्व्हेस्टमेंट करताना मायक्रो कॅप कंपन्या जर असतील किंवा स्मॉल कॅप कंपन्या जर असतील, तर या कंपन्यांचा पोर्टफोलिओ जर व्यवस्थित असेल, कंपनीचे पॅरामीटर जर आपल्यासाठी व्यवस्थित असतील, तरच आपण अशा कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करतो. आता छोट्या कंपन्या आहेत म्हणून कमी रुपयामध्ये जास्त क्वांटिटी मिळतील म्हणून आपण ह्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करू नये. तर कंपन्यांचा बिझनेस पाहून, कंपनीचे पॅरामीटर पाहूनच आपण इन्व्हेस्टमेंट करावं. कारण जरी छोटी रक्कम असेल, तरी शेवटी पैसा आहे. आपल्याला कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये सुद्धा रिटर्न कमवायचे असतील, तर अशा कंपन्यांचा बिझनेस पाहणं सुद्धा गरजेचं आहे. आता अशा कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना किती इन्व्हेस्टमेंट करावी? तर ती एकदम रक्कम जी आहे ना, ती छोटी असावी. म्हणजेच या कंपनीची शेअर प्राइस आणि मार्केट कॅप पाहून जर आपण विचार केला, तर एक 1000 ते ₹2000 इन्व्हेस्टमेंट आपण याच्यामध्ये करू शकतो. म्हणजे आपण एवढं म्हणू शकतो, की जे रद्दी विकून आपण घरातील रद्दी विकून जो आपल्याला पैसा मिळतो किंवा त्याच्या पलीकडे जाऊन भंगार विकून जो आपल्याला पैसा मिळतो, असा पैसा आपण या कंपन्यांमध्ये लावला पाहिजे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, की या कंपन्यांमध्ये आपली इन्व्हेस्टमेंट ही कमीत कमी असावी. कारण रिस्क फॅक्टर सुद्धा तेवढाच जास्त असतो. त्याच्याही पुढे जाऊन जर आपण पाहिलं, जर कोणाला या कंपन्यांमध्ये थोडी रिस्क जास्तच घ्यायची असेल, ज्याची रिस्क टेकिंग ॲबिलिटी थोडी जास्त आहे, तर अशांनी 5,000 ते 10,000 जास्तीत जास्त 10,000 ची इन्व्हेस्टमेंट करू शकतात. तीही इन्व्हेस्टमेंट टप्प्याटप्प्याने म्हणजेच कंपनीचे क्वार्टरली रिझल्ट, त्याचबरोबर इयरली ग्रोथ हे सर्व पाहूनच आपण या कंपन्यांमध्ये टप्प्याटप्प्याने इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करावा. एकदमच 10,000 ची इन्व्हेस्टमेंट, एकदमच 5,000 ची इन्व्हेस्टमेंट कधीच अशा कंपन्यांमध्ये करू नका. कारण एक रिस्की होऊ शकतं. कारण बऱ्याच वेळेला या कंपन्या जेव्हा क्रॅश होतात, तेव्हा आपल्याला माहिती आहे मेजर क्रॅश होतो. 70-80% पण या कंपन्या क्रॅश होतात. त्यामुळे पॅनिकमध्ये येण्यापेक्षा आणि उगाचच विदाऊट एनी रिझन आपण टेन्शन घेण्यापेक्षा स्लोली बट शुअरली, काही घाई करायची नाहीये. मार्केटमध्ये आरामात पैसा बनतो. फक्त एक लॉजिकनुसार जर आपण इन्व्हेस्टमेंट केली, तर त्या इन्व्हेस्टमेंटचा आपल्याला जरूर फायदा मिळेल. तर मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला एक रिक्वेस्ट आहे, की या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. आपल्याला व्हिडिओ हा जर आवडला तर इतरांबरोबर शेअर सुद्धा करा. तर मित्रांनो, आपण आता या व्हिडिओला सुरुवात करूया. या कंपनीची जी करंट प्राइस आहे, जी आहे ₹45 आणि मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीमध्ये आपल्याला 10% ची तेजी पाहायला मिळाली. त्याचबरोबर ओव्हरऑल लाँग टर्मचा चार्ट पाहिला तर या कंपनीची सुरुवात आहे ती 2018 पासून झालेली आहे आणि या गेल्या 5 वर्षामध्ये या कंपनीने आतापर्यंत 667% चे रिटर्न कमवून दिले आहेत. सुरुवातीच्या फेजमध्येही आपण पाहू शकतो जवळपास कंपनी 60-70% क्रॅश झाली होती आणि त्यानंतर मात्र या कंपनीने खूप चांगलं कमबॅक करून इथून या लो पासून जवळपास 2000% ची रिटर्न कमवून दिली आहे. पण एवढं बॉटम एक्झॅक्टली कुणाला पकडता येत नाही आणि मायक्रो कॅप कंपन्यांमध्ये तर नाहीच नाही. पण या कंपनीची खासियत आपण पाहिली तर एक क्लिअरली इथे गोष्ट दिसते, की ही कंपनी जवळपास वर्षभर एकाच फेजमध्ये राहिलेली पाहायला मिळते. त्यामुळे हा जो फेज आहे, हा शेअर होल्डरसाठी खूप पॅनिक असतोय. हे पेन जो सहन करतो, हे एवढं जे सहन करतो ना एवढा वेळ, तोच या प्रकारचे रिटर्न जे मिळतात, मल्टीबॅग रिटर्न मिळतात, त्याचा तो हकदार असतो. आता त्याच्याही पुढे जाऊन आपण पाहिलं तर 6 महिन्यामध्ये या कंपनीने किती पर्सेंट रिटर्न दिलेत? जवळपास 140% चे पॉझिटिव्ह रिटर्न आणि 1 वर्षामध्ये सुद्धा आपल्याला तेवढेच रिटर्न पाहायला मिळतील. कारण तो जो फेज आहे, हा कन्सोलिडेट फेज 1 वर्षाचा आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर कंपनीने मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ₹47 चा हाय नोंदवला होता. हाच कंपनीचा 52 वीक त्याचबरोबर ऑल टाईम हाय सुद्धा आहे. या कंपनीचं नाव आहे हिंदकॉन केमिकल लिमिटेड, जी केमिकल सेक्टरमधील कंपनी आहे, जिची सुरुवात 1998 पासून आपल्याला झालेली पाहायला मिळते. हिंदकॉम केमिकल लिमिटेड डज मॅन्युफॅक्चरिंग अँड सेल ऑफ सोडियम सिलिकेट अँड कन्स्ट्रक्शन केमिकल अँड ट्रेडिंग ऍक्टिव्हिटीज. ही कंपनी एक मायक्रो कॅप साईजची कंपनी असून 231 करोडचं मार्केट कॅप आहे. कंपनीचा पी रेशो आहे 37. 5 वर्षापूर्वीचं मार्केट कॅप या कंपनीचं पाहिलं तर जे होतं 27 करोडचं, म्हणजेच एक
छोटी कंपनी होती, पण 5 वर्षामध्ये कंपनीने खूप मोठी ग्रोथ केलेली दिसते, जिची आता मजल मायक्रो कॅप पर्यंत गेलेली आहे. आणि या कंपन्यांमध्ये जर आपण लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट केली, आपला 5 ते 10 वर्षाचा वेळ जर आपण ह्या इन्व्हेस्टमेंटला दिला ना, तर या कंपन्यांपासून आपल्याला खूपच चांगल्या प्रकारचं रिटर्न मिळतं. त्याच्या अगेन्स्ट जर आपण रिस्क बघितली, तर खूपच छोटी असते, कारण या कंपन्यांमध्ये आपली इन्व्हेस्टमेंट खूप छोटी असणार आहे. पण जे रिटर्न मिळणार आहेत, त्या रिटर्नला कुठल्याही प्रकारचं लिमिट असणार नाही. त्याचबरोबर या कंपनीच्या प्रॉफिट अँड लॉसवर नजर टाकली, तर कंपनीचा सेल सुद्धा खूप चांगला दिसतोय. मधल्या 3 वर्षामध्ये 2019, 20, 21चा जो पिरियड बघितला, तर ज्याच्यामध्ये कंपनीचा जो काही सेल होता, हा ऑलमोस्ट सेमच आपल्याला पाहायला मिळतोय, 44-45 करोडच्या आसपासचा. पण त्यानंतर मात्र कंपनीने 2022 मध्ये 66 करोडचा सेल केलाय. त्याचबरोबर मार्च 2023 मध्ये 85 करोडचा सेल केलेला दिसतोय. त्याचबरोबर आत्ताच्या करंट इयरमध्ये 82 करोडचा सेल आतापर्यंत केलेला क्लिअरली दिसतोय. त्याचबरोबर आपण नेट प्रॉफिटवर नजर टाकली, तर इथे सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा नेट प्रॉफिट कंपनीने कमवलेला दिसतोय. 2 करोड, 3 करोड, 4 करोड आणि आता या करंट इयरमध्ये 6.6 करोडचा नेट प्रॉफिट कंपनीने कमवलेला आहे. बॅलन्स शीट तर कंपनीची खूपच चांगली आहे. कंपनीकडे 38 करोडचं रिझर्व्ह आहे आणि लोन कंपनीवर आहे, जे आहे केवळ 81 लाखाचं. यापूर्वी जर आपण पाहिलं, तर मार्च 2015च्या वेळी या कंपनीवर ऑलमोस्ट 9 करोडचं लोन होतं, जे कंपनीने हळूहळू कमी करून आता 81% फक्त 81 लाखाचं लोन जे आहे ते आपल्याला दिसतंय, ज्याच्यामध्ये लॉंग टर्म बॉरोविंग 0 आहे. ₹1 लॉंग टर्म कर्ज नाहीये. फक्त शॉर्ट टर्म लोन आहे, जे आहे 81 लाखाचं, जे कंपनीला 1 वर्षामध्ये क्लिअर करायचं आहे. म्हणजे येणाऱ्या 1 वर्षामध्ये कंपनी पूर्णतः डेट फ्री झालेली आपल्याला पाहायला मिळेल. ही एक चांगली गोष्ट आहे. छोट्या कंपनीची ही बॅलन्स शीट एकदम 5 स्टार आपल्याला म्हणता येईल. त्याचबरोबर कंपनीच्या शेअर होल्डिंग पॅटर्नवर जर नजर टाकली, तर कंपनीच्या प्रमोटर्सकडे 68% होल्डिंग दिसते आणि एफ-आय-डी-एस या शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट असण्याचा प्रश्नच येत नाही. पब्लिककडे उर्वरित 34.5% होल्डिंग दिसते. तर मित्रांनो, ही एक मायक्रो कॅप कंपनी असून सुद्धा, म्हणजे रिस्की कॅटेगरीमध्ये येत असून सुद्धा, कंपनीचा जो ओव्हरऑल परफॉर्मन्स बघितला, पोर्टफोलिओ जर बघितला, तो खूपच इम्प्रेसिव्ह वाटतो. ज्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कंपनीवर ₹1 लॉंग टर्मचं कर्ज नाही आहे आणि कंपनीचा नेट प्रॉफिट सेल हा वर्षानुवर्ष आपल्याला वाढताना दिसून येते, जी इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने खूप चांगली गोष्ट आहे. आणि मित्रांनो, मगाशी सांगितल्याप्रमाणे या कंपनीने जर चांगला परफॉर्मन्स याच्याही पुढे दाखवला, तर याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट जे आहे ना, या इन्व्हेस्टमेंटमधून खूप चांगल्या प्रकारचं रिटर्न आपल्याला मिळू शकतं. त्यामुळे छोट्या इन्व्हेस्टमेंटने या कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करू शकतो. आपल्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारून आपण हा निर्णय घेऊ शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून सांगा. त्याचबरोबर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि इतरांबरोबर शेअर करा. तर मित्रांनो, भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.